नमस्कार. आमच्या काळातल्या खूपशा लोकांनी पाहिलेलं असेल. पूर्वी मुलं भरपूर असायची आणि त्याच्यामध्ये ज्याला असं आपली नैतिक जबाबदारी आहे आईवडिलांना बघायची असं ज्याला वाटलं आणि ज्याने ती जबाबदारी स्वखुशीने उचलली, अशा मुलाला त्याच्या सुनेला वगैरे ज्यांनी कुठलीही जबाबदारी उचलली नाही, फक्त वाटा घेतला, असे सल्ले द्यायला आणि पुन्हा वेळोवेळी जे त्यातला जर एखादा धटिंगण मुलगा असेल, तो मात्र वडिलांना भीती दाखवून म्हणा किंवा रडून म्हणा, किती मी हे आहे, माझी परिस्थिती किती हे आहे, गंभीर आहे म्हणून कधीही कुठलाही खर्च न उचलता आई वडिलांना जिथे राहतात तिथे ते काही न्यायचा प्रयत्न करतात. अगदी 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 तशीच परिस्थिती आपल्या नगरपालिका म्हणा, राज्य सरकार म्हणा, केंद्र सरकार म्हणा बऱ्याचदा करते. जो करदाता असलेला समाज आहे, जो नैतिकतेने वागायचा प्रयत्न करतो, त्याला अनेक नियम लावले जातात. आता एखादी बिल्डिंग बांधल्यावर त्याचे टॅक्स वगैरे सगळं गव्हर्नमेंट सरकारला, नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला जिथे द्यायचा तिथे व्यवस्थित जात असतो. तर त्यांना अनेक नियम लावले जातात. त्यांना इतक्या वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अशा पद्धतीने कितींदा तरी त्याला कंटाळून आणि थोडीशी जागा जास्त मिळेल वगैरे ह्या अभिलाषेने चांगली बिल्डिंग पाडून नूतनीकरण करायला येतं. पण वर्षानुवर्ष एकही रुपया खर्च न करता ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला काहीही न देता उलट त्याचीच जागा लाटून अनाधिकृतपणे त्याच्यावर झोपडपट्टी बांधायची, राहायचं. आणि मग माणुसकीसाठी आम्हाला पाणी द्या, हे द्या म्हणून मग पहिल्यांदा सुरुवातीला रडायचं आणि नंतर मग धटिंगण व्हायचं. त्या जागेवर आम्ही इतकी वर्ष राहतो, ती आमचीच आहे. हे सगळीकडेच चाललेलं आहे. मुंबईत तर बँड्राला 5-5 मजली उभी इमारत झालेली, स्टेशनला लागून अशी झोपडपट्टी होती वर्षानुवर्ष. मी जेव्हा 1984ला पहिल्यांदा बँड्रा स्थानक पाहिलं होतं, त्यावेळेला एवढ्या झोपडपट्ट्या नव्हत्या. आणि मी जर चुकत नसेल तर त्यावेळेला खैरनारने जी काही अनाधिकृत झोपडपट्टी होती ती मी काढणार म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला सुनील दत्त आडवे आले आणि मातोश्रीपासून मला तर वाटतं मातोश्रीला जर गच्चीवर उभे राहिलं आणि थोडंसं दुर्बिणीने पाहिलं, अगदी खूप पॉवरफुल नाही, साध्या दुर्बिणीने जरी पाहिलं तरी कशी ही वाढते झोपडपट्टी ही दिसत असेल. ती सुद्धा त्यांना दिसली नाही. मराठीचा हे म्हणणाऱ्या मराठी माणसावर अन्याय झाला, पण अमराठी लोकच तिथे झोपडपट्टी करून राहिले. आणि नुसते राहायचे नाहीत तर बकरी ईदच्या वेळेला तर त्यांच्या बकऱ्या ब्रिजवरून प्रवाशाबरोबर चालायच्या. इतकं हे होतं. आणि दर 2-3 वर्षाने कुठेतरी अपघात व्हायचा, आग लागायची. हानी नाही, वित्तहानी नाही, पण मग ती झोपडपट्टी पुन्हा बांधण्यासाठी जर ती पहिल्यांदा 10 झोपडपट्ट्या असतील त्या जागेवर, सुधारित आवृत्तीमध्ये 100 झोपडपट्ट्या व्हायच्या. हे अगदी डोळ्याने पाहत आम्ही 84 ते आतापर्यंत पाहिलेलं आहे. जोपर्यंत ते पालक जरी बाकीचा धटिंगण मुलगा काही बोलत असेल, पण आपला जो मुलगा आपल्याला सांभाळतोय
त्याच्याबद्दल विश्वास दाखवत असतील तोपर्यंत ती मुलंसुद्धा प्रेमाने आईवडिलांचं करतात. पण जेव्हा असे पालकही, जगही सल्ला देतं आणि पालकही जो बघतो त्यालाच दोष द्यायला लागतो, तेव्हा ती मुलं, चांगली नैतिकता असलेली मुलंसुद्धा मग चिडीला येतात आणि आपली जबाबदारी नाकारायचा प्रयत्न करतात. ही वेळ पालकांनी पण आणू नये. आता हे सरकारच्या बाबतीत सुद्धा करदाते तुम्हाला कर देतात, तुमचे सगळे नियम पाळायला बघतात, तरीसुद्धा तुम्ही छोट्या छोट्या चुका दाखवून त्या करदात्यांवर अजून खूप त्यांना अजून दाबलं जातं. आता हिरानंदानीची दहिसर बोरुली मीरा रोडच्या साईडला हिरानंदानीने बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. बघताना तरी एकदम भक्कम बिल्डिंगी दिसत आहेत, पण त्या काहीतरी मॅनग्रोव्हमध्ये अडकल्या. एवढी टोलेजंग बिल्डिंग बांधताना काय त्या नियम आणि बघितले नव्हते का? बघितले होते ना. मग तेव्हा चालत होतं ते बिल्डिंग बांधताना, पण मग पुढे ती त्या बिल्डिंगी आता अर्ध्याच राहिलेल्या आहेत. आता ते पाडायची म्हणजे सुद्धा त्याला पुन्हा खर्च आहे, पण त्या बिल्डिंगी तशाच पडलेल्या आहेत ना. त्याचं पुढे काम पूर्ण झालेलं आहे ना त्या तोडलेल्या आहेत. अशा अनेक बिल्डिंगी मुंबई शहराच्या बाबतीत तरी मी सांगेन भरपूर बिल्डिंगी आहेत की ज्या अनधिकृत मोडवून काही छोटी मोठी कारणं सांगून बांधून स्ट्रक्चर तयार आहे, पण त्यात कोणी राहत नाही. आणि हे स्ट्रक्चर मात्र दिवसाढवळ्या डोळ्यांना दिसत होतं, लोकांना कळत होतं, तरी वर्षानुवर्ष एक मजला वाढत जो रेल्वेचा पदचारी वाट आहे त्याच्यापेक्षा वर त्या इमारती गेल्या होत्या. आणि त्याच्याबद्दल कुठल्याच सरकारला वाटलं नाही की मग ते नगरपालिका असू दे की राज्य सरकारचंही लक्ष नाही. एवढ्या रेल्वेची जागा, एवढ्या प्रवाशांचा जीव मुठीत, आणि तरीसुद्धा त्या इमारती वाढत होत्या. इमारतीसारख्या झोपडपट्ट्या वाढत होत्या. आता कुठे थोडीशी पावलं उचललेली आहेत BMCने, पण असं ह्याच्यावर जर लक्ष नाही ठेवलं तर हीच लोकं जातील आणि दुसरीकडे दुसरी जागा बळकावतील आणि तिथे अनधिकृत राहतील. आणि सुरुवातीला माणुसकी म्हणून हे जे न करणारे, उंटावरचे शेळ्या हाकणारे असतात ना, त्यांना अशा लोकांची लगेच कणव येते. ती लोकं बिल्डिंगधाऱ्या लोकांवर होणारा अन्याय बघायला, त्याच्याबद्दल बोलणारे नाही, येणार नाही. लाख रुपये घालून टिचभर जागा कल्याण वगैरेच्या ठिकाणी लोक घेऊन आयुष्यभर त्याचं कर्ज फेडत राहतात. आणि इथे बँडासारख्या करोडो रुपये पडतील अशा जागेवर पैसा न भरता टोलेजंग बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत ना त्यांच्याकडे. एरवी रडणारे, गरीब म्हणणारे सुविधा सगळ्या आहेत. तुम्ही जर ते सामान टाकलेलं बघितलं असेल, फ्रीज, सगळं कुठलं नाही, फक्त जागेला फुकटची जागा त्याने दिली असेल, गुंडाला वगैरे पैसे दिले असेल, पण करोडोची जागा जर त्यांना 25 लाखात वगैरे पडत असेल तर काय कवडी मोलाच्या भावाने त्यांना ती जागा मिळते. आणि तेही मराठी लोकांनाच, मराठी बोलणार नाही अशाच लोकांना बघा. आणि मग मला असं खूप वाटतं की हे कर घेण्यासाठी ह्यांना करदाते पाहिजे, आणि त्या करावर ह्यांची सगळी ह्या पैशावर ह्यांचं सगळं योजना बांधल्या जातात. आणि त्या योजनेचा फायदा मात्र जे कर नाही देत अशा लोकांना होतात. त्यावेळेला आता का त्यांचं होतं आहे, कारण ते वोट बँक म्हणून बघितले जातं. तर मला असं मनापासून वाटतं की आपण करदाते लोकांनी आपली एक भक्कम पाहिजे की आम्ही कर भरतोय, आम्हाला अनेक नियम लावले जातात,
आणि अनधिकृत राहणारे मात्र सोकावत चालले आहेत, फोपावत चाललेले आहेत आणि मग त्यांना फुकटची घरं, त्यांना वेगवेगळ्या योजना काढून आमच्या पैशातून त्यांना फुकट मिळणार आणि आम्ही मात्र पैसे भरूनसुद्धा आम्हाला अनेक नियम लावून दाबून टाकणार. आणि हे जे सल्लागार आहेत फुकटचे, ते नैतिकतेने कर देणाऱ्यांनाच सल्ले देणार. काय झालं त्यांना, ते गरीब आहेत, एवढं जर त्यांना कणवाळूपणा आहे तसे स्वतःच्या घरी ठेवावं ना त्यांनी. बघा, हे तर आपल्या घरी जेव्हा होतं तेव्हा शेवट हीच येते की जो नैतिक हरतो, तो नुसते सल्ले ऐकून तो इतका हरतो की नैतिकता झुगारून शेवटी मला कुठली जबाबदारी नको म्हणतो. ती वेळ करदात्यावर येऊ नये. हे कुठलेही सरकार असू दे, मग ते ग्रामपंचायत असू दे, नगरपालिका असू दे, राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, त्यांनीही विचार केला पाहिजे. ज्यांच्या मेहनतीमुळे, ज्यांच्या नैतिकतेमुळे आम्हाला पैसा मिळतो आहे, आम्ही योजना राबवू शकतो, तर त्यांनाही काही सोयी द्यायलाच पाहिजे, त्यांचाही काही विचार केलाच पाहिजे. नाहीतर ती लोक आपली जबाबदारी अगदी नाकारेपर्यंत आपण त्याची परीक्षा बघू नये. हे आणि त्यासाठी आपण लोकांनी ह्या समाज माध्यमाचा उपयोग करून जिथे अनधिकृत कार्य होत आहे त्याचा आता तर खूप सहजपणे फोटो वगैरे काढून त्या विभागाला पाठवता येईल. फेसबुकवर वगैरे अशा माध्यमावर घालून डोळे समाजाचे उघडता येईल. त्यामुळे अशा पद्धतीने पुन्हा इथनं झोपडपट्टी पाडलेले दुसरीकडे जाऊन अनधिकृत आक्रमण करणार असतील तर आपण सजगतेने पाहिलं पाहिजे. तुम्हाला हे माझे विचार पटत आहेत का सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.